श्री देवी महात्म्य कथा अध्याय 7 चंडमुंडाचा वध। जी रत्नखचित सिंहासनावर बसून शिकणाऱ्या पोपटाचे मधुर शब्द ऐकत आहे, जी श्यामल रंगाची आहे, जिने आपला एक पाय कमळावर ठेवला आहे व मस्तकावर अर्धचंद्र धारण केला आहे, जिने कमल पुष्पांची माला धारण केली आहे व जी वीणा वाजवीत आहे, जिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले असून हातात शंखपात्र घेतले आहे, जिच्या कपाळावर कुमकुम टिळा शोभून दिसत आहे, अशा त्या मातंगी देवीचे मी ध्यान करते। श्री गणेशाय नमः। श्री देवे नमः। मेधा ऋषी सुरताला म्हणाले, राजा, जगदंबेची कथा एकाग्र चित्तेने व भक्तिभावाने श्रवण कर। ही कथा मार्कंडेयाने शिष्याला सांगितली आणि सुत आणि शौनकादिकांना सांगितली, तीच कथा मी तुला सांगतो। मागच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे शुंभाने आज्ञा करताच चंडमुंडादी दैत्य शस्त्रास्त्रांनी सज्ज झाले व चतुरंग सेना घेऊन निघाले। ते पर्वतराज हिमालयाच्या सुवर्णमय उंच शिखरावर आले। तेथे त्यांना सिंहावर आरूढ झालेली देवी दिसली। ती मंद स्मितहास्य करत होती। प्रचंड क्रोधी म्हणून चंड व शत्रूचे खंड विखंड करणारा म्हणून मुंड। त्या अष्टभुजा देवीच्या हातात बाण, शंख, चक्र, शूळ, धनुष्य, घंटा व मुसळ अशी 8 आयुधे शोभून दिसत होती। ते देवीला म्हणाले, हे सुंदरी, देवांचा पराभव करणाऱ्या शुंभाचे आणि इंद्राला जिंकणाऱ्या निशुंभाचे सामर्थ्य तुला माहीत नाही काय? तू एकटीच असून कालिका व सिंह एवढेच तुझ्या मत्तील आहेत, मग तू शुंभ निशुंभाचा पराभव कसा करणार? म्हणून तू शुंभाची इच्छा पूर्ण कर, त्यांचा पती म्हणून स्वीकार कर। चंडमुंडाचे हे बोलणे ऐकताच जगदंबिका क्रुद्ध होऊन म्हणाली, अरे दुष्ट दैत्यानो, तुम्ही आलात तसे परत जा, नाहीतर मरणाला तयार व्हा। मी सर्वभूतांची स्वामिनी आहे, मला पतीच करावायचा नाही। तुमच्या शुंभ निशुंभासारखे खूप फायले आहेत। मूर्खांनो, हिंमत असेल तर माझ्याशी युद्ध करण्यास तयार व्हा। मी आता युद्ध करून तुम्हा दोघांना रक्तबीजांचा व शुंभ निशुंभ या दैत्याचा वध करूनच स्वस्थानी जाईल। जगदंबिकेचे हे शब्द ऐकताच चंडमुंड भयंकर खवळले। त्याने देवीला पकडून शुंभाकडे नेण्याचा निश्चय केला। त्याने देवीशी युद्ध सुरू केले, तिच्यावर बाणाचा वर्षाव सुरू केला। कित्येक दैत्य खडक घेऊन देवीवर धावून गेले। धरा धरा, मारा मारा, पकडा पकडा असे दैत्य ओरडत होते। दैत्यांनी देवीवर प्रचंड वृक्षपाषाण फेकले, पण देवीला ते फुलासारखे वाटले। देवी अत्यंत क्रुद्ध झाली। तिने सर्व दैत्याचा नाश करण्याचा निश्चय केला। क्रोधाने तिचे मुख लाल काळे निळे झाले। तिचा चेहरा अत्यंत उग्र भयानक दिसू लागला। तिचे नेत्र कर्दळीच्या फुलासारखे लाले लाल दिसत होते। त्यावेळी तिच्या कपाळापासून महाभयंकर कालीदेवी प्रकट झाली। त्या कालीचे मुख अत्यंत भयानक दिसत होते। तिने गळ्यात नरमुंडमाळा घातली होती। तिच्या हातात खडग, पाश, खटवांग ही आयुधे होती। तिने व्याघ्रचर्म परिधान केले होते। काल रात्रीप्रमाणे ती भयंकर दिसत होती। तिचा आवाज मेघाच्या गडगडाटासारखा होता। तिच्या विशाल तोंडात लांब जीभ वळवळत होती। तिने क्रोधाने गर्जना करताच त्या आवाजाने 10 दिशा दणाणून गेल्या। अशी ती कालीदेवी अत्यंत वेगाने दैत्य सैन्यात शिरली। तिने दैत्यांचा संहार सुरू केला। सापडेल त्या दैत्याला ती तोंडात टाकीत होती। कराल दाढांनी त्यांची चूर्ण करीत होती। तिने घोड्यासह दैत्यवीर सारथ्यासह रथ खाऊन टाकले। तिने अनेक हत्ती तोंडात खाऊन टाकले। दिसेल ते तोंडात घालण्याचा सपाटा सुरू केला। तिने कित्येक दैत्यांना पायाखाली रगडले, कित्येकांच्या छात्या फोडल्या। तिने असंख्य शस्त्रास्त्रे खाऊन टाकली। देवीने सुरू केलेला दैत्यसंहार पाहून खवळलेला चंडमुंडाने देवीवर बाणाचा वर्षाव सुरू केला। सूर्यासारखे तेजस्वी व सुदर्शन चक्राप्रमाणे असलेले चक्र त्यांनी देवीवर सोडले। देवीने प्रचंड गर्जना सुरू करून बाणांनी त्या चक्राचे तुकडे तुकडे केले। मग देवीने चंडावर झेप टाकून त्याचे केस पकडले व आपल्या खड्गाने त्याचे मस्तक उडवले। चंडाचा वध झालेला पाहताच मुंड देवीवर धावून गेला, पण देवीने खड्गाच्या एकाच घावात मुंडाचे मुंडके उडवले। चंडमुंडाचा वध होताच दैत्य सेनेत हाहाकार झाला। उरले सुरले सैन्य प्राणभयाने 10 दिशांना धावत सुटले। मग कालीदेवी चंडमुंडाची मस्तके हातात घेऊन चंडिकेजवळ आली व खदाखदा हसून म्हणाली, हे देवी, मी रणयज्ञात चंडमुंड या 2 पशूंचा बळी दिला आहे। आता तू रणयज्ञात शुंभ निशुंभ या पशूंचा बळी देशील। मेधा ऋषी म्हणाले, हे राजा, चंडमुंडाची मस्तके पाहून कालिका म्हणाली, तू चंडमुंडाची मस्तके घेऊन माझ्याकडे आलीस म्हणून जगात तू चामुंडा या नावाने प्रसिद्ध होशील। सर्व लोक तुझी आराधना करतील। असा वर प्राप्त झाल्याने आनंदित झालेली देवी आनंदित झालेले काली जय जयकार करू लागली।
अशा प्रकारे देवीने कालीदेवीला उत्पन्न करून चंडमुंडाचा नाश केला. श्रोतेहो, आता पुढील अध्यायात रक्तबीजाच्या वधाची कथा सांगितली जाईल. या अध्यायाचे श्रवण पठण केले असता सर्व इच्छा पूर्ण होतात. जे भक्तिभावाने भगवती देवीचे स्मरण करतात त्या सर्व आपदा नाहीशा होतात, अशी वेदव्यासांचीच वाणी आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवा. अनन्य भावाने देवीचे नुसते स्मरण करतात सर्व संकटे नाहीशी होतात. मग देवी महात्म्य ग्रंथाचे श्रवण पठण केले असता काय प्राप्त होणार नाही. श्री मार्कंडेय पुराणाच्या सवर्णकीय मन्वंतरातील देवी महात्म्यातील चंडमुंड वध नावाचा 7वा अध्याय समाप्त. श्री जगदंबा अर्पणामस्तु. शुभम भवतु.